नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. UPSC CEC मेन्स 2025चा पहिला निबंधाचा पेपर एसेचा पेपर झालेला आहे आणि तो पेपर आहे तर सध्या आपल्या हातात आलेला आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये तो पेपर उपलब्ध होता. तो मी मराठीत ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे. याची जी PDF आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि सोडवा. वरवरून पाहायला गेलं तर हे असे साधे सोपे सरळ वाटतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही लिहायला बसाल किंवा लिहायला सुरुवात कराल त्यावेळेस हे असे अवघड वाटू शकतात. जे MPSC 2025चा डिस्क्रिप्टिव्ह अटेम्प्ट देणार आहेत किंवा पुढच्या वर्षी UPSCची तयारी करणार आहेत मराठी माध्यमातून पर्टिक्युलर, जर का त्यांना विषय पाहिजे असतील तर हे मी मराठीत करून दिलेले आहेत, तुम्ही लिहू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या कंटेंट टेररिझम चाललं आहे. म्हणजे काल मी वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती पाहत होतो, म्हणजे खरंच जी खूप मोठ्या अकॅडमी नाही आहेत अशी छोटी छोटी लोक, म्हणजे हे 8 निबंध त्यांनी एका तासात लिहून टेलिग्रामवरती व्हॉट्सअपच्या चॅनलवरती त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केले. ते मी शॉकमध्ये गेलो की इथं मुलं 6-6 महिने निबंध लेखनाच्या बॅचची तयारी करतात आणि मग ते एसे लिहायचा प्रयत्न करतात. तुम्ही एका तासात 8 एसे लिहिताय, नॉट अ जोक. ओके, तर हा सगळा कंटेंट AI वरचा आहे, ChatGPTवरचा कंटेंट आहे. ते एसे वाचून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. ज्या चांगल्या मोठ्या अकॅडमी आहेत ज्यावेळेस म्हणजे अजूनसुद्धा अशा बऱ्याचशा अकॅडमी आहेत की त्यांनी एसे लिहून पोस्ट केलेले नाही आहेत. फक्त त्यांनी सांगितलं की या टॉपिकमध्ये कोणते मुद्दे येणं अपेक्षित आहे. काही जणांनी डायरेक्ट एसे लिहून पोस्ट केलेत. त्याच्यामुळे ह्या कंटेंट टेररिझमपासून जरा स्वतःला वाचवा, कारण कोणी उठते सुटते काहीही करायला लागले. सो त्याच्यापासून जरा थोडंसं प्रिकॉशन घ्या, त्याच्या जास्त आहारी जाऊ नका. जोपर्यंत एखाद्या ऑथेंटिक अकॅडमीकडून किंवा एखाद्या ऑथेंटिक चांगल्या माणसाकडून ज्यांनी एसेबद्दल मार्गदर्शन केलं आहे त्याच्याकडून जोपर्यंत एसे येत नाही तोपर्यंत एसे तुम्ही त्याच्याबद्दल टेन्शनच नका घेऊ. असं करण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अजून एक चांगला बेस्ट वे सांगतो. सरळ गुगल करा. गुगलवर जी माहिती मिळते तर ती एसेशी रिलेटेड आहे का तर ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि मग तुम्ही स्वतः लिहून पहा की आपल्याला किती लिहिलं आहे, ते काय लिहिलं आहे, ते आलं लक्षात. समजलं. तुम्हाला माहितीच असेल की 1000 ते 1200 शब्दात एसे लिहायचे असतात. 8 एसे आहेत, त्याच्यातले 2 एसे लिहायचे आहेत, 6 एसे तुम्हाला ऑप्शनलचे आहेत. हे 2 सेक्शनमध्ये एसे विभागले जातात. 250 मार्काचा हा पेपर आहे. 2025 जर का 2 सेक्शन पाहिजे झालं, पहिला सेक्शन जो आहे तर तो फिलॉसॉफिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपाचा होता आणि सेक्शन B जो आहे तर तो प्रॅक्टिकल लाईफ आणि इथिकल व्हॅल्यूशी संबंधित असणारा एसे होता. त्याच्यातला आपण 1 बाय 1 एसे पाहूया. सर्वप्रथम जर का तुम्हाला कुठल्याही एसेचा टॉपिक सिलेक्ट करायचा असेल, ओके, सिलेक्ट करण्याच्या म्हणण्याच्या अगोदर आपण म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार एसेची हे जास्त खूप महत्त्वाचं असतं. सिलेक्टचं आपण नंतर बोलू, पहिल्यांदा प्रॅक्टिसबद्दल बोलू. जर का तुम्ही 26साठी करत असाल अभ्यास आणि 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी अभ्यास करत असाल, त्याच्यात तुम्हाला 250 मार्कांसाठी 2 एसे लिहायचे आहेत. प्रॅक्टिस करताना 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचे आहे. पहिली आहे टाईम रायटिंग असलं पाहिजे. तुम्हाला 3 तासात 2 एसे लिहायचे आहेत, बरोबर आहे, पेपरमध्ये. आणि इथं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्ही 6 तासात एकच एसे लिहिताय, तर असं नसायला पाहिजे. त्यावेळेसही तुमचे 3 तासात 2 एसे लिहून झाले पाहिजेत आणि ॲक्च्युअल तुम्ही पेपरला बसाल त्यावेळेस सुद्धा तुमचे 3 तासात 2 एसे लिहून झाले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, टाईम रायटिंग असलं पाहिजे, टाईमड रायटिंग. दुसरं आहे क्रिटिकल ॲनालिसिस. टीकात्मक परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मुद्दा दिलाय तर तो का दिलाय, एसेमध्ये दोन्ही बाजू लिहिणं गरजेचं असतं आणि कन्क्लुजन, इंट्रोडक्शन, सायकलिंग पद्धतीनं कन्क्लुजन करणं गरजेचं असतं. आता एसे लिहायचा कसा याच्याबद्दल एक मी ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे, आपल्याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. जर का तुम्ही ते पाहिलं नसेल तर पहा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्याची लिंक पोस्ट करून देतो. तर तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं क्रिटिकली ॲनालिसिस करता आलं पाहिजे लिहिताना, प्रॅक्टिस करताना. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट आहे सेल्फ इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे, बरोबर. म्हणजे स्वतः एसे लिहिलाय तर तो किती बरोबर आहे, किती चूक आहे किंवा दिलेल्या टॉपिकला धरून आहे की नाही, हे सेल्फ इव्हॅल्युएशन आपल्या स्वतःला करता आलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा एसे लिहाल, पहिल्यांदा तुमच्याकडून A4चं एकच पान लिहिलं जाईल. दुसऱ्यांदा लिहाल त्यावेळेस तुम्ही बॅक टू बॅक 2 पानं लिहाल. तिसऱ्यांदा लिहाल त्यावेळेस तुम्ही 4 पेजेस लिहाल. आणि मग ज्यावेळेस तुम्ही चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल यार हे इंट्रोडक्शन आपलं चुकलं आहे, इथं अजून आपल्याला चांगलं करता आलं असतं, मेन बॉडीमध्ये आपल्याला अजून मुद्दे ॲड करता आलं असते, कन्क्लुजन करताना आपण काहीतरी वेगळं केलं, हे थोडंसं अजून सिस्टमॅटिक करता आलं असतं. तर हे सेल्फ इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला मार्क्स तुमचे स्वतःचे वाढवायचे असतील तर सेल्फ इव्हॅल्युएशन अतिशय गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्यांनी तुमच्या एसेचं इव्हॅल्युएशन करणं आणि तुम्ही करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, ज्यावेळेस माझ्याकडे पेपर चेक करायला येतात मी त्यांना सुरुवातीला सांगतो
मी मास्तर आहे आणि तुमच्या निगेटिव्ह बाजू समोर आणणं माझं काम आहे. मी तुम्हाला तुमच्या फक्त पॉझिटिव्ह बाजू सांगितलं तर तुम्ही त्याच्यावरच काम कराल, परंतु ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सुधारणार कधी? म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक मी कमी देतो, निगेटिव्ह फीडबॅक जास्त देतो. म्हणजे मी निगेटिव्ह बोलतो असं नाही आहे की हे नको होतं, हे जास्त लिहिलं आहे तू, की जेणेकरून पुढची ज्यावेळेस उत्तर येतील तर त्यावेळेस मला सुधारणा झालेली दिसते. आणि आत्ता जे माझ्याकडे मुलं आन्सर रायटिंगसाठी प्रॅक्टिस करतात त्यांचं पहिल्या दिवशीचं आन्सर आणि आत्ताचा आन्सर याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. खूप चांगली प्रगती झाली आहे. मी अजून एक तुम्हाला चांगली विनंती करतो आहे की ज्या कुणाकडूनही तुम्ही तुमचे पेपर्स आन्सर्स निबंध चेक करून घेत आहेत तर त्यांना सांगा की माझे निगेटिव्ह पॉईंट्स मला सांगा. ओके, पॉझिटिव्ह पॉईंट्स तर तुम्हाला सगळेच सांगतील, माझे निगेटिव्ह पॉईंट्स मला सांगा की ज्याच्यावरती मला काम करता येईल. ओके, रायटिंगच्या बाबतीत तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स जर का तुम्हाला माहीत झाले तर तुम्हाला त्याच्यावरती काम करता येईल आणि ते निगेटिव्ह पॉईंट्स तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता येते. बरोबर, आलं लक्षात? आणि हे तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशनमधून मिळणार आहे. चौथा मुद्दा आहे पेअर रिव्ह्यू. तुमचे जे मित्रमैत्रिणी कोणी कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतायत आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास करतायत आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करतायत, एसे रायटिंगची प्रॅक्टिस करतात, तर त्यांचे रिव्ह्यू घेत चला. ओके, म्हणजे रिव्ह्यू अशाच लोकांचे घ्या की त्याला काहीतरी माहीत आहे, नाहीतर ज्याला माहीत नाही त्याला तुम्ही घेऊन गेला एसे अरे हे एकदा वाचून बघ, ते म्हणाल हे काय आहे. ओके, ज्याला माहीत आहे, जो अभ्यास करतोय, जो लिहितोय, ज्याचं वाचन चांगलं आहे, तर त्याच्याकडून पर रिव्ह्यू घ्या. ओके, फेलो ॲस्पिरंट्सकडून रिव्ह्यू घ्या आणि त्याच्यावरती चर्चा करा की काय चुकते काय बरोबर आहे. तर एसेची प्रॅक्टिस करताना हे 4 मुद्दे माहीत असणं खूप गरजेचं आहे. बरोबर, आलं लक्षात? आणि प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी बऱ्याच वेळेला सांगत आलो आहे. आत्ता तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करायलाच पाहिजे, तरच तुम्ही पास होऊ शकता. बरोबर, येते लक्षात? आता हे प्रॅक्टिसचा विषय झाला. दुसरा विषय आहे ज्यावेळेस तुम्ही टॉपिकचं सिलेक्शन करता तर कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे. तर 3C आहेत. पहिला आहे कॉन्टेंट, दुसरा आहे क्रेडिबिलिटी आणि तिसरा आहे कॉन्फिडन्स. ह्या 3Cला डोळ्यासमोर ठेवूनच कुठलाही टॉपिक निवडायचा. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस तुमचा पेपर हातात दिल तर पहिली 10 मिनटं त्याच्यावरती विचार करा आणि मग तुम्ही टॉपिक निवडा. निवडलेल्या टॉपिकचा कंटेंट तुमच्याकडे आहे का? बरं, कंटेंट आहे तर मग त्याची क्रेडिबिलिटी किती आहे? बरोबर, नसेल तर तुम्हाला ती निर्माण करता येते का? आणि तिसरा आहे कॉन्फिडन्स. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्टेंट आहे, क्रेडिबिलिटी आहे, पण तो तुम्हाला व्यवस्थितपणे मांडताच जर का येत नसेल, तुमच्यात तो कॉन्फिडन्सच नसेल, तर मग काय उपयोग? त्याच्यामुळे कॉन्टेंट, क्रेडिबिलिटी आणि कॉन्फिडन्स या 3 गोष्टींवरती टॉपिकचं सिलेक्शन झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही MPSCच्या डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल तरीसुद्धा आणि UPSC देणार असाल तरीसुद्धा कॉन्टेंट, क्रेडिबिलिटी आणि कॉन्फिडन्स या 3Cवरती आधारितच तुमच्या टॉपिकचं सिलेक्शन एसे रायटिंगच्या झालं पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. बरीचशी लोक हे तुम्हाला सांगत नाही आहेत. आणि एसे कसा लिहायचा ते पाठीमागचं लेक्चर बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो किंवा पहिल्या कमेंटमध्ये पिनसुद्धा करून ठेवतो जेणेकरून तुम्हाला एसेची प्रॅक्टिस करता येईल. बरोबर, आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे निबंधाचे गुण, म्हणजे किती कमी किती जास्त गुण चांगले आहेत ते आपण त्याच्याबद्दल पाहूया. 250 मार्काचा पेपर आहे. ॲव्हरेज जी मार्क आहेत एसेला तर ती 110 ते 125 पर्यंत तुम्हाला मिळतात. हे ॲव्हरेज मार्क आहेत. पहिला गट कुठला ॲव्हरेज मार्काचा 110 पासून 125 पर्यंत 250 पैकी म्हणतोय एवढे मार्क्स मिळू शकतात तुम्हाला. गुड किंवा चांगला स्कोर किती आहे एसेमधला? 125+ हा चांगला स्कोर आहे, गुड स्कोर आहे. आणि एक्सेप्शनल स्कोर किती आहे? 150पेक्षा जास्त. जे टॉपर्स येतात म्हणजे जे 100च्या आत येतात तर त्यांचे एसेतले मार्क हे 150+ असतात. हा एक्सेप्शनल स्कोर आहे. आणि एकदम वाईट स्कोर किती आहे? 110च्या खाली. 110च्या खाली जर का तुम्हाला मार्क्स असतील तर सिलेक्शन होणं खूप कमी चान्सेस आहेत सिलेक्शनचे. बरोबर, 110 ते 150 पर्यंत हा स्कोर चांगला आहे. आणि 150पेक्षा जास्त मार्क्स पडणं म्हणजे एक्सेप्शनल केस आहे, ते तुम्ही टॉपर येऊ शकता. ओके, ऑल इंडिया टॉपर येऊ शकता. एसेचा स्कोर 110 150+ असणं येते लक्षात. एवढे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. 110 ते 150 पर्यंत तुम्हाला मार्क्स असले पाहिजेत. आणि जर का तुम्हाला ऑल इंडिया रँकर यायचं असेल पहिल्या 100मध्ये तर 150+ एसेला मार्क असले पाहिजेत. येते लक्षात. 110च्या खाली जर का तुम्हाला मार्क पडले तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस 99% कमी होतात. हे लक्षात ठेवा, कारण एसे हा गेम चेंजर टॉपिक आहे, मी बऱ्याच वेळेला सांगितले. बरोबर, आलं लक्षात. तर हे गुण प्रॅक्टिस करतानाचे महत्त्वाचे 4 घटक आणि टॉपिक सिलेक्शनचे 3 महत्त्वाचे घटक याच्याबद्दल बोललो आहे. 2025चा एसेचा जर का पेपर पाहिला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सेक्शन ए जो होता तर तो फिलॉसॉफिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट होता, त्या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत गोष्टी. आणि सेक्शन बी जो होता तर तो प्रॅक्टिकल लाईफ आणि इथिकल व्हॅल्यूशी संबंधित असणारा सेक्शन बी होता. त्याच्यातलं 1 बाय 1 आपण पाहूया. पहिला होता टॉपिक सत्याला रंग नसतो.
सेक्शन ए मधला ट्रूथ नोज नो कलर. आता अमेरिकन सोशल रिफॉर्मर आहे फेडरिक डग्लस याचा हा कोट आहे आणि याच्यामध्ये त्यांनी ट्रूथ याला मध्यस्थी ठेवून ही कन्सेप्ट जे आहे तर ते तुमच्यासमोर आणलेले आहे. महात्मा गांधींशी रिलेटेड असणारा हे ट्रूथ सत्य ही संकल्पना आहे, सत्याला रंग नसतो. आलं लक्षात. तर इथं फिलॉसॉफिकल किंवा तत्त्वज्ञानात्मक हा एसे लिहिणं गरजेचं होतं. दुसरं आहे युद्धाची सर्वोच्च कला म्हणजे लढाई न करता शत्रूला वश करणं किंवा शत्रूचा पराभव करणं. द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज द सबड्यूट द इनेमी विदाउट फायटिंग. सुन तुझू यांचं एक पुस्तक आहे द आर्ट ऑफ वॉर, तर त्याच्यातला हा कोट आहे. याच्यामध्ये नॉन व्हायलन्स ही पुन्हा एकदा इकडं महात्मा गांधींशी रिलेटेड असणारी कन्सेप्ट आहे. नॉन व्हायलन्स किंवा अहिंसेला धरून हा एसे लिहिणं गरजेचं होतं. म्हणजे नॉन व्हायलन्स, इथं बघा वॉर येते तुम्हाला, नॉन व्हायलन्स. दुसरं आहे विचार एक जग शोधतो आणि ते निर्माण देखील करतो. थॉटवरती आधारित तुम्हाला इथं भर द्यायचा होता, विचार प्रक्रिया. आलं लक्षात. आणि चौथा टॉपिक आहे कटू अनुभवामधूनच उत्तम धडे शिकायला मिळतात. बेस्ट लेसन्स आर लर्न थ्रू बेटर एक्सपिरियन्सेस. ओके, हा सुद्धा पुन्हा फिलॉसॉफिकल एसे आहे, ॲब्स्ट्रॅक्ट एसे आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे त्याच्याबद्दल हा एसे आहे. हे पहिले जे 4 एसे होते सेक्शन ए बदले हे फिलॉसॉफिकल किंवा तत्त्वज्ञानात्मक आणि ॲब्स्ट्रॅक्ट एसे आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला पर्टिक्युलर माहीतच असलं पाहिजे तरच तुम्ही लिहू शकता. हे पहिले 2 तर कोट आहेत त्याच्यामुळं ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ओके, आलं लक्षात. सेक्शन ए होता. त्याच्यानंतर सेक्शन बी जो आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सेक्शन बीमध्ये हे प्रॅक्टिकल लाईफ, ओके, रिफ्लेक्टिव्ह आणि इथिकल स्वरूपाचे एसे आहेत. पहिला आहे गडू पाणी एकटे सोडल्यास ते स्वच्छ होतं. मडी वॉटर इज बेस्ट क्लिअर्ड बाय लिव्हिंग इट अलोन. म्हणजे स्वतःच्या आयुष्यात झोकून पाहताना, ओके, आपण म्हणतो ना पाप केले वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड असणारा हा एसे आहे. बरोबर, मडी वॉटर. दुसरा आहे वर्ष खूप काही शिकवतात जे दिवसांना कधीच कळत नाही. टाईमशी रिलेटेड असणारा हा एसे आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं पाहताय किंवा एक्सपिरियन्स, अनुभव काय आहेत प्रॅक्टिकल लाईफमधले. कारण इथं काय म्हटले, वर्ष आणि दिवस याच्यातला फरक प्रॅक्टिकल लाईफकडे तुम्ही कसं पाहताय त्याच्याशी रिलेटेड असणारा हा एसे आहे. तिसरा आहे आयुष्याकडे एक प्रवास म्हणून पाहणं चांगलं, एक गंतव्यस्थान म्हणून नाही. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे किंवा जी लाईफ आहे तो एक प्रवास आहे, ते एक डेस्टिनेशन नाही आहे. इट इज बेस्ट टू सी लाईफ ॲज अ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. पुन्हा एकदा हा प्रॅक्टिकल लाईफशी रिलेटेड असणारा एसे आहे. आणि चौथा एसे आहे समाधान ही नैसर्गिक संपत्ती आहे, विलासिता ही कृत्रिम गरिबी आहे. कंटेंटमेंट इज नॅचरल वेल्थ, लक्झरी इज आर्टिफिशियल पॉवर्टी. आत्ताच्या सद्यकालीन परिस्थितीचा विचार करून हा त्यांनी दिलेला एसे आहे. पुन्हा एकदा इथिकल व्हॅल्यूज आणि प्रॅक्टिकल लाईफशी संबंधित असणारा हा एसे आहे. असे एकूण टोटल 8 एसे होते. त्याच्यातले तुम्हाला 2 एसे लिहायचे आहेत. 6 एसे जे आहेत तर ते तुम्हाला ऑप्शनलला दिलेले आहेत. आणि असाच सेम पेपर जो आहे तर तो पेपर MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी असणार आहे. असेच तुम्हाला 8 एसे दिले जातील. त्याच्यातले तुम्हाला 2 लिहायचे आहेत. 250 मार्कांसाठी, 125 मार्कांसाठी 1 एसे आणि मार्कसुद्धा 250 असतील. म्हणजे शब्दसुद्धा 1000 ते 1200 असतील. त्याच्यामुळं न विसरता एसेची प्रॅक्टिस करा. मी तर म्हणतो जे MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास करतात तर आत्ता तुम्ही प्रीचा अभ्यास करत असाल तर वेल अँड गुड. प्रीचा अभ्यास झाल्याबरोबर UPSCचे जेवढे पेपर झालेले आहेत 2025चे तर तेवढे सगळे पेपर ऑप्शनल सहित तुमचा जो ऑप्शनल आहे तर ते सगळे तुम्ही लिहून बघा आणि चेक जर का तुम्ही कोणाकडून करत असाल तर वेल अँड गुड. PSR ऑप्शनलचे मी तुमचे चेक करून देऊ शकतो आणि एसेचे मी तुमचे चेक करून देऊ शकतो. GS2चे सुद्धा मी तुमचे आन्सर्स चेक करून देऊ शकतो. याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा इथं मी तुम्हाला देतो 9665274459 याच्यावरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. टेलिग्राम, व्हॉट्सॲप तुम्ही याच्यावरती करू शकता. तुमचे आन्सर जे आहे तर ते चेक करून मी देऊ शकतो. 2026 UPSCसाठी जे प्रिपरेशन करत आहेत तर त्यांनी आत्ता मेन्सचा अभ्यास करताना हे सगळे एसे लिहून काढा. हे 8च्या 8 एसे तुम्ही लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स येत आहेत, किती तुम्हाला लिहिता येते हे आपल्याला तिथं पाहता येईल. आलं लक्षात. तर हे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये आयोगाचं UPSCचं मटेरियल अवेलेबल आहे. तर मी इथं मुद्दाम तुम्हाला मराठीत करून दिले तर याचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. आणि जर का कोणाला लिहून पाठवायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. याशिवाय VJC स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये YouTube आहे, टेलिग्राम आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअपचा चॅनल आहे. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा.
ओके, लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. एसे रायटिंगबद्दल तुमचे अजूनही काही डाऊट्स असतील तर मला कॉल मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.